फ्रेंड्स, मी डॉक्टर मोहिनी दूध, स्त्रीरोग तज्ञ, लॅप्रोस्कोपिक सर्जन, इचलकरंजी दुर्बीण सेंटर. आज आपण या व्हिडिओमध्ये एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया याच्यावरती चर्चा करणार आहे. तर एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया म्हणजे काय असतं? तर ही जी गर्भाशयाची पिशवी असते त्याची आतली थर जी असते त्यालाच आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. तर जेव्हा ह्या थराची वाढ प्रमाणाबाहेर होते त्याला एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया असं म्हणतात. तर या थराची वाढ किती झाल्यावर त्याला एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया असं आपण म्हणतो. पाळीच्या दरम्यान जे दिवस असतात ते दिवसाच्या अनुसार या थराची थिकनेस ही वेरी होत राहते. म्हणजे जेव्हा पाळीचा 4था किंवा 5वा दिवस असतो तर साधारणतः याची थिकनेस 4 ते 5 मिलीमीटर पर्यंत असते. मग पुढच्या 8 ते 10 दिवसात या थराची जाडी वाढते आणि 14व्या किंवा 15व्या दिवशी पाळीच्या 14th किंवा 15th डेला या थराची थिकनेस अंदाजे 10, 11 किंवा 12 मिलीमीटर असते. नंतर पुढच्या 10 ते 12 दिवसांमध्ये अजून 2 ते 3 मिलीमीटर पर्यंत या थराची वाढ होते आणि नंतर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा क्लॉट्सच्या स्वरूपात किंवा ब्लिडिंगच्या स्वरूपात ही थर बाहेर येते. तर स्त्रियांमध्ये या थराची जाडी जेव्हा 14 मिलीमीटर पेक्षा जास्त असेल तर त्याला एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया असं म्हटलं जातं. ही कंडिशन मोस्टली 40 to 50 या एज ग्रुप मधल्या स्त्रियांमध्ये दिसून येते. तर याचं नेमकं कारण काय आहे? तर हे जे एंडोमेट्रियम असतं, आतली थर जी असते, हे इस्ट्रोजन या हार्मोनमुळे या थराची वाढ होते. तर ज्या स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन हा हार्मोन वाढलेला असतो त्यांच्यामध्ये एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया व्हायची शक्यता जास्त असते. तर हे कोणत्या स्त्रियांमध्ये होते? ज्यांची जाडी जास्त असते, ज्यांना डायबिटीज, ज्यांना ब्लड प्रेशर, थायरॉइड हे आजार असतात किंवा ज्यांना पीसीओडी हा आजार असतो. शक्यतो या स्त्रियांमध्ये हे कंडिशन जास्त करून दिसून येते. तर एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया किंवा आतली थर, पिशवीची आतली थर वाढल्याने लक्षणं काय असतात? तर जी मासिक पाळी असते ती इरेग्युलर होऊन जाते. म्हणजे एदर तुम्हाला पाळीच्या अधूनमधून ब्लिडिंग चालूच राहते किंवा तुमची पाळी जी आहे त्याचं ड्युरेशन शॉर्ट होऊन जाते. म्हणजे 28 to 30 डेजची जी पाळी असते ती 20 किंवा 21 दिवसात परत यायला लागते. किंवा पाळी झाल्यानंतर 2 ते 4 दिवस ब्लिडिंग थांबते आणि परत पिरियड्स यायला लागतात. किंवा महिना झाल्यानंतरही पाळी येत नाही, 2 महिने पाळी येत नाही आणि नंतर जेव्हा पाळी येते तेव्हा 10 to 15 डेज अंगावर जातच राहतं. तर ह्याला डायग्नोज करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पर वजायनल एक्झामिनेशन, म्हणजे योनीद्वारे पिशवीच्या तोंडाची तपासणी. दुसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी. आता पर वजायनल एक्झामिनेशन हे का गरजेचं आहे? कारण अधूनमधून ब्लिडिंग होणे किंवा मेन्सेस इरेग्युलर होणे हे तुम्हाला पिशवीच्या तोंडावर एखादी गाठ असल्यामुळं, पिशवीच्या तोंडावर जखम असल्यामुळं किंवा पिशवीच्या तोंडाचं कॅन्सर असलं तरी हे प्रॉब्लेम होऊ शकतात. मग आधी डॉक्टरांनी हे कन्फर्म केलं पाहिजे की तुम्हाला जे ब्लिडिंग होते ते पिशवीच्या तोंडाला जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याच्यामुळे नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. सोनोग्राफीमध्ये जेव्हा रिपोर्ट येते की आतली थर 14 मिलीमीटरच्या पलीकडे आहे, म्हणजे 15, 16, 17, 18 अशी तुम्हाला थर दिसून येते, तर याच्यानंतर पिशवीचे डायलेटेशन आणि क्युरेटाज, म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर पिशवी धुवून घेतली जाते. पिशवीच्या आतनं आपल्याला जे तुकडे भेटतात ते तपासणीला पाठवले जातात आणि मग त्या तपासणीमध्ये जे रिपोर्ट्स येतात त्याच्यावर तुमचं पुढचं ट्रीटमेंट हे निर्भर राहते. आता इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट ही की खूप वेळा असं बघितलं जातं की जेव्हा पेशंट 40 to 50 या एज ग्रुपमध्ये जे स्त्रिया असतात आणि त्यांना इरेग्युलर मेन्सेस किंवा पाळीचा काहीही त्रास होतो तर आपली पाळी जाण्याचे दिवस आलेत म्हणून पेशंट्स घरी बसून असते किंवा लोकल डॉक्टरकडे जाऊन फक्त ब्लिडिंग थांबायच्या गोळ्या घेत राहते. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ज्या तुम्हाला ब्लिडिंग होते ती तुमची पाळी जाणार याच्यामुळे इरेग्युलर होऊ शकते, पण त्याला बाकीचीही खूप सारी कारणं आहेत. आधी ती कारणामुळे तुम्हाला ब्लिडिंगचा प्रॉब्लेम होत नाहीये ना हे तुम्ही कन्फर्म केलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. तर ही जी थर असते ही आपण डायलेटेशन आणि क्युरेटाज याच्यासाठी करतोय, कारण ही जी थर असते ह्या जी एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया असते हे 2 प्रकारचे असतात. एक सिंपल हायपरप्लाझिया आणि एक कॉम्प्लेक्स हायपरप्लाझिया. सिंपल हायपरप्लाझिया म्हणजे ही जी आतली थर आहे ती त्याची वाढ जी झालेली आहे दॅट इज सिंपल टाईप, म्हणजे
ह्या हायपरप्लाझियामुळे पुढे जाऊन तुमच्या शरीराला किंवा तुमच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये. तर जेव्हा सिंपल हायपरप्लाझिया हे रिपोर्ट येते तर पेशंटला प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन दिले जातं. पण दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्लेक्स हायपरप्लाझिया. कॉम्प्लेक्स हायपरप्लाझिया म्हणजे जी आतली वाढ आहे ती किचकट किंवा गुंतागुंतीची आहे आणि याचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. तर जेव्हा आपल्याला कॉम्प्लेक्स हायपरप्लाझिया हा रिपोर्ट भेटतो तर पेशंटला पिशवी काढून घ्यायची सर्जरी ही ऍडवाइस केली जाते. आता मुख्यतः हे व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप वेळा असं आढळून येते की पेशंट फक्त टेम्पररी त्यांची ब्लिडिंग थांबवण्यासाठी गोळ्या किंवा ट्रीटमेंट घेत राहते. खूप वेळा असंही बघितलं जातं की जेव्हा आतली थर सोनोग्राफीवर वाढून येते तेव्हा पेशंट हे आग्रह धरतात की डॉक्टर आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रोसिजर न करता तुम्ही डायरेक्ट हार्मोन्सची ट्रीटमेंट किंवा ब्लिडिंग थांबायची ट्रीटमेंट द्या. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे पेशंट 2 ते 3 वर्ष फक्त तात्पुरते ट्रीटमेंट घेत राहतात आणि मग जेव्हा त्यांना या ट्रीटमेंटचा फायदा होत नाही तेव्हा जेव्हा त्यांची आतली थर ही तपासली जाते त्यात कॅन्सर हे पुढच्या स्टेजला दिसून येते. जी गोष्ट तुम्ही आधी एका छोट्याशा प्रोसिजरने अवॉइड करू शकला असता ती तुम्ही ऍडव्हान्स स्टेजमध्ये घेऊन जाताय. म्हणून एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर 40 आणि 50 या एज ग्रुपमध्ये ब्लिडिंग होत असेल तर प्लीज एक मिनिमम एक सोनोग्राफी करून घ्या आणि त्या सोनोग्राफीमध्ये जर तुमची आतली थर वाढलेली आहे तर तपासणी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेऊ नका. थँक्यू.